नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. इराण, इस्रायल आणि अमेरिका या युद्धाची परिणिती नेमकी किती भयावह होईल याचा अंदाज काल सगळं जग बांधत असताना अचानक 15 दिवसासाठी तरी, निदान 2 आठवड्यासाठी तरी सीज फायरची घोषणा झालेली आहे. ज्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर म्हणजे हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवर सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं की केव्हा खुली होते, कारण तेलाच्या किमतींवर परिणाम होत होता. ती 2 आठवड्यांसाठी तरी खुली करण्यात आलेली आहे आणि 11 तारखेला इस्लामाबादमध्ये या संदर्भात द्विपक्षीय किंवा त्रिपक्षीय चर्चा होणार आहे. इराणनी 10 अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या 10 अटी नेमक्या काय आहेत हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत निवृत्त कर्नल सतीश ढगे. ढगे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. मुळात डोनाल्ड ट्रम्प यांनी काल म्हणजे आजच्या भारतातल्या वृत्तपत्रांमध्ये असलेले मथळे जर आपण बघितले तर सगळ्यांना एक असं वाटत होतं की नेमके ट्रम्प काय करतील, आणि ज्या पद्धतीचं कालचं ट्विट होतं त्याबद्दल आधी बोलू आणि मग नंतर आत्ताची जी परिस्थिती आहे त्याबद्दल. नक्कीच प्रतिभाजी, म्हणजे मुळात आता कालच्या या ट्विटचा तुम्ही संदर्भ त्या ठिकाणी दिला आणि मागच्या काही आठवड्यांपासून वेगवेगळ्या माध्यमांमधून मी माझी काही भूमिका त्या ठिकाणी मांडतोय. काल सुद्धा वेगवेगळ्या चॅनल्समध्ये मी होतो आणि एकूणच जे आहे कयामत की रात किंवा रात्री जे आहे, एका रात्रीतून ज्या प्रकारे विधान डोनाल्ड ट्रम्पनी केलं होतं की एका रात्रीतून जे आहे इराणची सगळी पर्शियन संस्कृतीच आम्ही उद्ध्वस्त करून टाकू, इराणला जे आहे पूर्णतः नकाशावर पुसून टाकू, नकाशावरून पुसून टाकू, अशा प्रकारची जी भाषा वापरली होती. तर मुळात जे आहे त्यावेळेस सुद्धा स्पष्टपणे मी भूमिका मांडली होती की हा कोर्सिव्ह डिप्लोमसीचा भाग आहे, हा जो आहे दबाव तंत्राचा त्या ठिकाणी भाग आहे. कारण एकूणच सगळा विचार करता अमेरिकेकडे जरी हे सामर्थ्य असलं, सामरिक सामर्थ्य असलं, तरी सुद्धा अशा प्रकारचा हल्ला करणं आणि अशा प्रकारचं इराणला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करणं हे अमेरिकेला दूर दूरपर्यंत परवडणारं नसलं असतं आणि एक प्रकारे हा दबाव तंत्राचाच भाग होता. म्हणून डोनाल्ड ट्रम्पनं हे सगळं विधान त्या ठिकाणी केलं होतं आणि अल्टिमेटली सगळीच जर परिस्थिती पाहिली, ज्या प्रकारे अमेरिकेच्या जनतेचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर जबरदस्त दबाव आहे, मध्यावधी निवडणुकांना त्यांना सामोरं त्या ठिकाणी जायचंय, त्यांची सो कॉल्ड मित्र राष्ट्र, नाटो सदस्य राष्ट्र ही सुद्धा पूर्णतः हुर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेच्या बाजूने त्या ठिकाणी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, अमेरिकेला या युद्धासाठी जे काही अपेक्षित होतं काही दिवसामध्येच आपल्याला प्रचंड यश येईल, ते काही यश त्या ठिकाणी आलं नाही. याच्या विपरीत त्यांच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका या युद्धाच्या माध्यमातून बसतोय. म्हणून लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे मागच्या काही काळापासून प्रयत्न करत होते. परंतु इराणमध्ये आज घडीला IRGCचा जबरदस्त एक प्रकारे जे आहे निर्णय प्रक्रियेमध्ये वर्चस्व आहे, त्यांचा जो आहे वरचष्मा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारचं एक्झिट, अशा प्रकारचं बाहेर निघणं हे डोनाल्ड ट्रम्प याला त्या ठिकाणी जमत नव्हतं. पण अशा प्रकारच्या या 14-15 दिवसाच्या या सीज फायरच्या माध्यमातून मी म्हणेल की जसं प्रेशर कुकर असतं आणि प्रेशर कुकरमध्ये जबरदस्त दबाव असल्यानंतर त्या प्रेशर वॉल्व्हच्या माध्यमातून एक वेंट आउट त्या ठिकाणी मिळतो, तशीच काहीशी परिस्थिती आज घडीला आहे. मी वेळोवेळी जो शब्द त्या ठिकाणी वापरतो हा फक्त स्वल्प विराम आहे, हा युद्धाचा पूर्ण विराम बिलकुल नाही. पहिले 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 15 दिवस अशा प्रकारे हा पॉज वाढत वाढत चाललेला आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा म्हणजे या 15 दिवसामध्ये सगळा चमत्कार होईल आणि हे युद्ध संपेल असं मला आजही त्या ठिकाणी वाटत नाही. पण नक्कीच अधिकृतरित्या आता दोन्ही बाजू एकमेकांच्या समोर त्या ठिकाणी येत आहेत, आम्ही चर्चा करतोय हे त्या ठिकाणी मांडतायत आणि याच्या माध्यमातून या गोष्टी हळूहळू त्या ठिकाणी पुढे सरकतील आणि हा जो पॉज आहे, हा जो स्वल्प विराम आलेला आहे, तो आणखीन लांबत जाईल अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करू शकतो. मुळात डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा या युद्धाची सुरुवात केली इस्रायलसाठी, त्या वेळी त्यांना असं खरंच वाटलं होतं का की हे युद्ध इतकं लांबेल, किंवा इराणची जनता, इराणची सत्ता म्हणजे खामेनी गेल्यानंतर एका अर्थाने इराणमध्ये एकदम अराजक माजेल आणि इराणचं मॉरल ज्याला म्हणता येईल ते डाऊन होईल, असे सगळे त्यांचे कयास कदाचित होते. परंतु ते या युद्धामध्ये ज्या पद्धतीने अडकले, इराणच्या जनतेनी आणि IRGCनी जी कडवी झुंज दिली, हे सगळं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प चक्रव्यूहात गेले
अडकले, पण त्यांचा अभिमन्यू झाला. बाहेर कसं पडावं ते कळत नाहीये. नक्कीच डोनाल्ड ट्रम्प या युद्धामध्ये अडकले याविषयी काही शंकाच त्या ठिकाणी नाही. त्यातल्या त्यात त्यांनी ज्या गृहीतकांच्या आधारावर हे युद्ध सुरू केलं होतं, तिथे मात्र जे आहे ते पूर्णतः त्या ठिकाणी चुकले. पहिली महत्त्वाची गोष्ट, जशा प्रकारचे जबरदस्त हल्ले या युद्धाच्या सुरुवातीलाच केले आणि सर्वोच्च नेतृत्वाची फळी आयातुल्ला अली खामेनी असेल, ऑलमोस्ट 250हून जास्त IRGCचे कमांडर्स यांचा खात्मा करण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांची अशी अपेक्षा होती की असं सगळं झाल्यानंतर एकूणच इराणची जी व्यवस्था आहे ती पत्त्याप्रमाणे खाली कोसळेल. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर, इराणची जनता जी तिथल्या आयातुल्ला अली खामेनी किंवा धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीच्या विरुद्ध आहे, ती रस्त्यावर येईल आणि अल्टिमेटली त्याच्याच माध्यमातून सो कॉल्ड क्रांती होऊन तिथं अमेरिकन धार्जिनं सरकार त्या ठिकाणी येईल. पहिली गोष्ट, अशा प्रकारच्या आयातुल्ला अली खामेनीचा खात्मा झाल्यानंतर सुद्धा तिथली IRGC मध्ये फूट पडली नाही आणि IRGC आणखीन मजबूत पद्धतीनं एकूणच, ज्याला मोझाईक डिसेंट्रलाइज सिस्टम आपण म्हणतो, विकेंद्रित पद्धतीनं जे आहे मागच्या काही आठवड्यांमध्ये इराण जो आहे तो जबरदस्त त्या ठिकाणी लढत आला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इराणची जनता ही जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाच्या स्वरूपात बाहेर त्या ठिकाणी येईल आणि ती सत्ता उलटवून टाकेल, अशा प्रकारचा कयास डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला होता. इव्हन ते असंही म्हणत होते की आम्ही कुर्ड जनतेला जे आहे शस्त्रास्त्र आणि फंड्स आम्ही त्यांना दिले आणि त्याच्या माध्यमातून जे आहे अशा प्रकारे उठाव करण्यामध्ये किंवा इराणच्या जनतेला मदत करण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला होता. पण ते कुठेतरी जे आहे त्या लोकांपर्यंत ते फंड्स आणि ते शस्त्रास्त्र पोहोचलेच नाहीत. म्हणजे हा सुद्धा जो आहे त्यांचा कयास पूर्णतः चुकीचा त्या ठिकाणी ठरला. आणि माझ्या मते तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, इराण हा मागच्या कित्येक दशकांपासून या युद्धाची तयारी करत होता. हे आता आपल्या समोर त्या ठिकाणी येतंय असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून. म्हणजे जशास तसं उत्तर देण्यासाठी जे आहे इराणनं तयारी केली नाही, पण त्यांचे जे स्ट्रेंथ आहेत, त्यांच्या ज्या जमेच्या बाजू आहेत, असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजेच लो कॉस्ट ड्रोन वॉरफेअर. साधारणतः $20,000 मध्ये एक ड्रोन त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याच्या 100 ते 200 पट अधिक किंमत असणाऱ्या इंटरसेप्टर मिसाईल किंवा पॅट्रियॉट मिसाईलचा अमेरिका आणि इस्रायलला वापर त्या ठिकाणी करावा लागला. म्हणजेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका देणं, वॉर ऑफ इकॉनॉमिक अट्रिशन, हे इराणनं त्या ठिकाणी खेळलं. दुसरं, जॉग्राफिकल ऍडव्हान्टेजेस, एकूणच भौगोलिक परिस्थितीचा जो आहे जबरदस्त फायदा आपल्या बाजूने त्या ठिकाणी करून घेतला. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा आपला हुकमी एक्का आहे, हे इराणनं त्या ठिकाणी ओळखलं. म्हणून योग्य वेळेवर त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझला चोक करण्याची धमकी, तशा प्रकारचा निर्णय हा इराणनं घेतला. आणि ज्यावेळेस जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे जबरदस्त विपरीत परिणाम होऊ लागले, त्यावेळेस अल्टिमेटली हे सगळं बूमरँग डोनाल्ड ट्रम्पवर त्या ठिकाणी झालं. आणि म्हणूनच आपण पाहतोय की ऑलमोस्ट मागच्या 39-40 दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्पनं कल्पनाही केली नसेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इराण हा अमेरिका आणि इस्रायलला कडवा प्रतिकार करण्यामध्ये किंवा झुंज देण्यामध्ये यशस्वी ठरला. कालच्या धमकीनंतर सुद्धा इराणी जनता ज्या पद्धतीने एकंदरच IRGCच्या मागे उभी राहिली, त्यावरून अमेरिकेला निश्चित लक्षात आलं असणार की ही झुंज ते अधिक कडवी देतील. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे, अमेरिकेला आपल्याच देशामध्ये होत असलेला विरोध, खास करून ट्रम्प यांना होत असलेला विरोध, त्यानंतर त्यांनी जो एक मार्ग निवडला ते पाकिस्तानच्या मध्यस्थीचा. आधी याबद्दल बोलू की 10 मागण्या ज्या आहेत त्यातल्या कुठल्या अमेरिकेच्या दृष्टीने या व्यवहार्य आहेत की ज्या ते मान्य करू शकतात, आणि चर्चेत नेमकं काय होऊ शकतं? नक्की तुमच्या या प्रश्नाचे 3 भाग आहेत. एकेका भागाशी मी त्या ठिकाणी डील करतो. सर्वात पहिल्यांदा जो आहे इराणची जनता आणि त्याच्याशी संबंधित आपण चर्चा त्या ठिकाणी करू. मुळात जसं मी चर्चेमध्ये सुरुवातीला सांगितलं की इराणच्या जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळेल आणि अमेरिकन धार्जिनं सरकार तिथं येईल, अशा प्रकारचा कयास डोनाल्ड ट्रम्प यांचा होता, पण तो पूर्णतः चुकीचा त्या ठिकाणी ठरला. याच्या विपरीत मागच्या 5 आठवड्यांमध्ये IRGC हार्डलाइनर हे तिथले जे आहेत कट्टरपंथी हे आणखी मजबूत झाले. आणि खरं म्हटलं तर आयातुल्ला अली खामेनी किंवा धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीविषयी जे आहे तिथल्या लोकांमध्ये असंतोष होता. त्याच्याचमुळे 31,000हून जास्त लोक जे आहे ते या सगळ्या आंदोलनामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये मारले गेले. पण असं असताना सुद्धा दुसऱ्या बाहेरच्या देशातला कोणी विदेशी ताकद ही आपल्या देशाला तोडण्याचा प्रयत्न करते, हे नॅरेटिव्ह ज्यावेळेस त्या ठिकाणी सेट झालं, त्यावेळेस इराणची जनता ही अमेरिकेला साथ त्या ठिकाणी देण्याच्या ऐवजी आपल्या देशाच्या सत्ताकर्त्यांसोबत त्या ठिकाणी उभी राहिली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट,
ज्यावेळेस अमेरिकेने सुरुवातीला मिलिटरी साईट्सवर टार्गेट करणं, काही राजकीय नेतृत्वाला टार्गेट करणं इथपर्यंत ठीक होतं. पण अमेरिका ज्यावेळेस धमकी देऊ लागला आणि त्यातल्या त्यात कालची जी धमकी की आम्ही जे आहे पूर्णतः पॉवर प्रोजेक्ट्स उद्ध्वस्त करून टाकू, आम्ही जे आहे इराणला अश्मयुगात त्या ठिकाणी पाठवू, म्हणजेच तुम्ही सिव्हिलियन टार्गेट्सला त्या ठिकाणी हिट करणार आहात. म्हणजेच तुम्ही पॉवर प्रोजेक्ट्सला हिट केलं तर येणारे उन्हाळ्याचे महिने कन्सिडर करता येणाऱ्या कित्येक महिन्यांसाठी जर इराणच्या जनतेला वीजच त्या ठिकाणी मिळत नसेल आणि अशा प्रकारे ते युगामध्ये त्या ठिकाणी जाणार असतील तर याचा डायरेक्टली फटका तिथल्या सामान्य जनतेला त्या ठिकाणी बसतो. म्हणजेच या सामान्य जनतेचा पाठिंबा हा डोनाल्ड ट्रम्पला मिळण्याच्या ऐवजी तो त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी गेला आणि त्याचंच एक प्रतीक होतं की जर खरोखरच अमेरिकेनं अशा प्रकारचे पॉवर प्रोजेक्ट्सवर हल्ले केले तर आम्ही ह्युमन चेन, मानवी साखळी बनवून जे आहे या पॉवर प्रोजेक्टच्या भोवती त्या ठिकाणी जाऊ, अशा प्रकारची भूमिका तिथल्या जनतेने घेतली. म्हणजे इराणची जनता ही जवळ येण्याच्या ऐवजी डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेपासून दूर दूर जाऊ लागली, कारण अशा प्रकारची फेल्ड रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी अवलंबली. डोमेस्टिक फ्रंटवर जर आपण पाहिलं तर जशी ऑलरेडी चर्चा केली की ज्या प्रकारचा खर्च होतोय त्या अनुषंगाने जे आहे अमेरिकन जनता ही डोनाल्ड ट्रम्पच्या पाठीशी त्या ठिकाणी नाहीये. एवढंच नाही तर बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करून इराणवर एवढं बंबार्डमेंट करून आपण काय हासिल करतोय? ऑन द कॉन्ट्ररी त्याच्यामुळे जे महागाई वाढते, अमेरिकेच्या जनतेचे हाल त्या ठिकाणी होत आहेत. हाच डोनाल्ड ट्रम्प होता जो म्हटला होता नो फॉर एव्हर वॉर, अननेसेसरीली जगामधल्या वेगवेगळ्या वॉरमध्ये आम्ही त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होणार नाही, पण याच्या एक्झॅक्टली विपरीत त्या ठिकाणी करतोय. म्हणून अमेरिकेची जनता सुद्धा विरोधात होती आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये साधारणतः एक 1.25 ते 1.5 वर्षांचा प्रेसिडेन्सी काळ आपण राष्ट्राध्यक्षाचा लक्षात घेतला तर सर्वात कमी पॉप्युलॅरिटी रेटिंग असणारा राष्ट्राध्यक्ष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, अशी त्यांची त्या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट जे पाकिस्तान विषयी तुम्ही सांगितलं की पाकिस्तानचा रोल या सगळ्या मध्यस्थीविषयी वर करणी दिसतंय की पाकिस्ताननं या ठिकाणी महत्वाची भूमिका अदा केली आणि म्हणून सो कॉल्ड हे जे आहे 2 आठवड्यांचं सीज फायर त्या ठिकाणी झालं. पण खऱ्या अर्थानं पाकिस्तान हे अमेरिकेचं प्याद आहे. मुळातच कुरिअर अमेरिकेनं बॉय. त्यातल्या ऍब्सोल्युटली कारण म्हणजे जी पोस्ट होती, म्हणजे आपण शहबाज शरीफ यांची जर पोस्ट बघितली तर त्यामध्ये पोस्ट ड्राफ्ट असं सुद्धा एक्सवरच्या पोस्टमध्ये होतं. म्हणजे अमेरिकेने पाठवलेला ड्राफ्ट पोस्ट केलेला आहे त्यांनी फक्त. नक्कीच ते म्हणतात ना, नकल को भी अकल चाहिए. म्हणजे आता बिलकुल दुर्दैवानं बिलकुल. त्या शहबाज शरीफला आणि त्यांच्या स्टाफला कॉपी करण्याचीही त्या ठिकाणी अक्कल नाही. मुळात तुम्ही तुमच्या एक्स प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी टाकताय, एखादा जर मेसेज त्या ठिकाणी टाकत असाल तर तुम्ही त्यात स्वतःच्याच मेसेजमध्ये म्हणत नसता पाकिस्तान पीएम. म्हणजे थोडक्यात अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनानं जो काही ड्राफ्ट त्यांना त्या ठिकाणी दिला त्या ड्राफ्टला रिफाईन न करता जशाच तसं कट अँड पेस्ट, कॉपी पेस्ट करून जो आहे तशाचा तशाच त्यांनी त्या ठिकाणी लावला आणि त्यातून स्पष्टपणे दिसते की ड्राफ्ट म्हणजे शब्द सुद्धा, ड्राफ्ट हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी काढलेला नाही. म्हणजेच यावरून स्पष्टपणे दिसते की अमेरिकेनं पर्पजफुली पाकिस्तानला या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे आपलं प्याद म्हणून वापरायचं ठरवलं आणि म्हणूनच त्याला मध्यस्थ म्हणून पुढे केलं. मुळातच एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प जे आहे एक्स्ट्रीम स्टान्स घेताना आपल्याला दिसत आहेत. काही तासांपूर्वीच आपण जसं पाहिलं होतं की एका रात्रीमध्ये जे आहे आम्ही इराणला उद्ध्वस्त करून टाकू, अशा प्रकारचा एक्स्ट्रीम स्टान्स घेतल्यानंतर मग आता यातून मागे यायचं असेल तर मग दाखवण्यासाठी की बघा हे मध्यस्थ, पाकिस्ताननं मध्यस्थाची भूमिका आणि मध्यस्थांना म्हटलं म्हणून आम्ही जे आहे एक पाऊल त्या ठिकाणी मागे आलो. म्हणजे स्वतःच तशा प्रकारचे स्टेटमेंट करायचे, स्वतः सो कॉल्ड ज्याला मध्यस्थ म्हणून पुढे केलेला आहे त्याला सांगायचं की तू कशा प्रकारचा ड्राफ्ट त्या ठिकाणी पोस्ट करायचा आणि स्वतःच त्याच्या प्रकारे जे आहे एक प्रकारे मागे यायचं. म्हणून तुम्ही राईटली पॉइंट त्या ठिकाणी किंवा शब्द वापरला कुरिअर बॉय, की सलाम वालेकुम म्हणून जे आहे कुठेतरी इराणकडे त्या ठिकाणी जायचं, त्यांचा मेसेज घ्यायचा, डोनाल्ड ट्रम्पला द्यायचा आणि इकडचा तिकडं करायचा. मध्यस्थ म्हणून आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या पाकिस्तानची कुठलीही अवकात नाही, पाकिस्तानची कुठली कुवत नाही, हा फॅक्ट त्या ठिकाणी आहे. पण आज घडीला पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे आणि पाकिस्तानचं कॅरेक्टर, पाकिस्तानचा इतिहासच तसा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं दलाली करण्यासाठी एक प्रकारे जे आहे अमेरिकेचं लांगुल चालन करण्यासाठी आणि तिथून डॉलर्स मिळवण्यासाठी त्यांच्या काही नेत्यांनी, असीम मुनीरनं असेल, शहबाज शरीफनं असेल आणि एकूणच पाकिस्तानच्या व्यवस्थेनं अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल आणि स्वतःला मात्र ते प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही मध्यस्थ म्हणून आलो. नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर काही अंशी ते लाईमलाईटमध्ये या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील, परंतु मध्यस्थ म्हणून जी भूमिका त्यांना अदा करायची असते त्यामध्ये ते नक्कीच यशस्वी होणार नाहीत. आता शुक्रवारी आपल्याला कळेलच की ती मीटिंग तर त्या ठिकाणी होणार आहे, पण फारसं काही भरीव त्या पाकिस्तानच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे त्यातून बाहेर येईल असं मला आज घडीला तरी वाटत नाही. दोन आणखी मुद्द्यांवर एक चर्चा करायची, ते म्हणजे एक 15 दिवस का होईना आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार आहे, त्याचे परिणाम एकंदर जागतिक दृष्ट्या तेलाच्या किमतीवर कसे होतील?
नक्कीच. अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा त्या ठिकाणी आहे, की मुळात युद्ध म्हणण्याच्या ऐवजी मी म्हणेल युद्धापेक्षाही जास्त महत्त्वाचं जगाचं जे लक्ष होतं आणि इन्क्लुडिंग भारताचं जे लक्ष होतं, की ही होर्मुझची सामुद्रधुनी केव्हा ओपन होणार? कारण आपल्याला माहिती आहे, की जगातला 20% तेलाचा साठा याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून त्या ठिकाणी होतो आणि भारतासारखं राष्ट्र जे आपल्या तेलाच्या आयातीसाठी दुसऱ्या राष्ट्रांवर अवलंबून आहे, या पश्चिम आशियामधून साधारणतः 50% आपला तेलाचा साठा जो आहे, याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होतो. साधारणतः 1000च्या आसपास जहाजा या या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला जे आहे अडकून पडलेल्या आहेत आणि त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर जबरदस्त विपरीत परिणाम झालेला आपण पाहिला. ऑलमोस्ट $120 प्रति बॅरल पर्यंत या तेलाच्या किमती त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि जसं या सीज फायरशी संबंधित न्यूज बातमी बाहेर त्या ठिकाणी आली, लगेच जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही अंशी या तेलाच्या किमती खाली आलेल्या आपल्याला दिसल्या. ऑलमोस्ट $91.5 प्रति बॅरल, साधारणतः 19 ते 20% तेलाच्या किमती खाली त्या ठिकाणी आल्या. भारताच्या शेअर मार्केटमध्ये त्याचबरोबर एशियन शेअर मार्केट्समध्ये सुद्धा इनिशियली उसळी आलेली आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसली, कारण या होर्मुझच्या सामुद्रधुनीचं खूप सारं महत्व आहे. पहिली गोष्ट नक्कीच तेलाच्या किमती ज्या आहेत त्या कमी होतील आणि त्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे कंपॅरेटिव्हली जितका मोठा महागाईचा भडका हा भारताच्या अर्थव्यवस्थेला सहन करावा लागला असता तेवढा त्या ठिकाणी होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की महागाई होणार नाही. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वालाच जे जे काही वाटोळं त्या ठिकाणी झालं किंवा जे काही नुकसान या पश्चिम आशियामध्ये या युद्धाच्या माध्यमातून झालं त्याचा फटका तुम्हाला आम्हाला सुद्धा बसणार आहे आणि एकूणच तेलाच्या किमती वाढल्यामुळे आणि त्याच्या वाहतुकीशी संबंधित खर्च वाढल्यामुळे महागाई सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जहाजा येणं जाणं त्या ठिकाणी होत असल्यामुळे आपल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो कंटेनर्स JNPT मध्ये अडकून पडलेले आहेत, ज्यामध्ये पेरिशेबल आयटम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत किंवा कांदा आहे, द्राक्ष आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स कमोडिटीज सुद्धा जे आहेत आता या जहाजांच्या माध्यमातून जाऊ शकतील. भारताची आयात निर्यात त्याच्या माध्यमातून वाढू शकेल. LNGचा जो सप्लाय आहे पश्चिम आशियाई देशांमधून काही अंशी भारतामध्ये त्या ठिकाणी होऊ शकेल. खताचा पुरवठा त्या ठिकाणी होऊ शकेल. तर नक्कीच याचा सगळा पॉझिटिव्ह परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होईल. पण पुन्हा पुन्हा मी रिपीट करतोय की आज घडीला जरी हे युद्ध संपलं तरी सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 महिन्यानंतर ऑलरेडी जे काही नुकसान पश्चिम आशियामध्ये या युद्धाच्या माध्यमातून झालेलं आहे, जे काही तेल विहिरींना टार्गेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे, जे काही ऑइल सप्लाय कमी झालेला आहे आणि सर्वात महत्वाचं कतरमधलं रास लफान हा अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट जो जगामध्ये 17% LNGचा पुरवठा करतो, त्यावर हल्ला केल्यामुळे आता त्याला रिस्ट्रक्चर करण्यासाठी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे. तर तेवढा जो आहे LNGचा पुरवठा हा जागतिक स्तरावर कमी झाल्यामुळे आणि भारताला सुद्धा फर्टिलायझर प्रोडक्शनसाठी त्याचबरोबर LNGसाठी कतर हा एक महत्वाचा आपला आयातदार म्हणजे आपण त्याच्याकडून आयात करतो असा देश त्या ठिकाणी असल्यामुळे याचा विपरीत परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारच आहे. पण कमीत कमी स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन झाल्यामुळे जितक्या मोठ्या प्रमाणावर फटका बसला असता तो आता नक्कीच कमी होणार आहे आणि भारतासाठी फायद्याचं ठरणार आहे. एक आणखी महत्वाची गोष्ट, पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर UAE म्हणजे गल्फ मधली जी राष्ट्र आहेत जी या युद्धामध्ये ओढली गेली, त्यांनाही ही हानी पोचलेली आहे. त्यांच्याशी पाकिस्तानचे संबंध या मध्यस्थीमुळे पुढे कसे होतील? नक्कीच. या प्रश्नाला मी जे आहे 2 पार्टमध्ये त्या ठिकाणी डिवाइड करतो. पहिली गोष्ट, खरं जर म्हणाल तर यामध्ये जे आहे प्रचंड नुकसान जर कोणाचं झालं असेल तर त्या अरब राष्ट्रांचं. ही सगळी जी अरब राष्ट्र आहेत, सौदी अरेबिया असेल, UAE असेल, कुवैत, बहरेन, युद्धाच्या सुरुवातीला यांचा जो आहे पूर्ण विश्वास होता की अमेरिका आपला सिक्युरिटी प्रोव्हायडर आहे. अमेरिका आपल्या बाजूला असल्यामुळे जे आहे इराण आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही, आपण सुरक्षित आहोत, अशा प्रकारची भावना या अरब राष्ट्रांमध्ये होती. पण मागच्या 5 आठवड्यांचं हे जर युद्ध आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जितका जबरदस्त फटका या अरब राष्ट्रांना बसलेला आहे, जितकं प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यावरून पहिली गोष्ट तर त्यांना कळाली की अमेरिका हा काहीही कामाचा नाही. अमेरिकेच्या भरोशावर बसणं मुख्यतः सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याच्यामध्ये आपलं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा हल्ला करण्याच्या आधी अमेरिकेनं या अरब राष्ट्रांना कुठेही विश्वासात घेतलं नाही. म्हणजे हे महत्वाचे स्टेक होल्डर असताना सुद्धा अमेरिकेनं या अरब राष्ट्रांना त्याची माहितीही दिली नाही, हल्ला केला आणि त्याच्यानंतर इराणचा प्रतिहल्ला हा बरोबर या अरब राष्ट्रांवर त्या ठिकाणी झाला, त्याच्यामुळे त्याचं नुकसान झालं.
बरं, आता सीज फायर करताना सुद्धा म्हणजे हल्ला करताना सांगितलं नाही, पण सीज फायर करताना सुद्धा या संपूर्ण चर्चेमध्ये ना इस्रायल होता, ना हे अरब राष्ट्र त्या ठिकाणी स्टेक होल्डर होते किंवा या चर्चेमध्ये सहभागी होते. चर्चा जर कोणाची झाली तर ती इराण आणि अमेरिकेची झाली. म्हणजे या अरब राष्ट्रांना अमेरिकेनं ग्रांटेड म्हणून घेतलं, त्याचा फटका या अरब राष्ट्रांना त्यांच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, त्याहून महत्वाचं त्यांच्या अर्थव्यवस्थेला जो जबरदस्त फटका बसलेला आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं झालेला आहे. आणि आता तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, आज घडीला ज्या प्रकारचा हा सीज फायर झाला आणि भविष्यामध्ये हा पॉज असाच वाढत गेला आणि अमेरिका यातून बाहेर निघाला, तर अल्टिमेटली काय झालेलं आहे, अल्टिमेटली इराणमधला जो आहे सत्ता बदल झालाच नाही. तिथं हार्ड लाईनर IRGC हाच पूर्ण वर्चस्व असणारा असा त्या ठिकाणी फॅक्टर झालेला आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी इराण जो आहे एखाद्या जखमी वाघाप्रमाणे त्या ठिकाणी, म्हणजे याच्यानंतरच्या काळामध्ये इराण हा या अरब राष्ट्रांविरुद्ध आणखीन आक्रमक होईल, तो कंपॅरेटिव्हली पहिल्यापेक्षा आणखीन स्ट्रॉंग झालेला आहे. आणि याचा फटका मात्र जे आहे या अरब राष्ट्रांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बसू शकतो. म्हणून या अरब राष्ट्रांचं तर जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे संबंध जर आपण त्या ठिकाणी पाहिले, सो कॉल्ड हा इस्लामिक जगताचा तारणहार म्हणून स्वतःला त्या ठिकाणी प्रोजेक्ट करतो, पण ज्यावेळेस बाजू म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की साईड घेणं अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेस पाकिस्ताननं जे आहे सो कॉल्ड त्याचं तर सौदी अरेबियासोबत डिफेन्स डील आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इराणनं सौदी अरेबियावर हल्ले त्या ठिकाणी केले, कुठे गेलं तुमचं डिफेन्स डील, कुठे गेले तुमचे न्यूक्लिअर वेपन्स, कुठे गेले तुमची शस्त्रास्त्र आणि सैनिक. अशा वेळेस जे आहे सौदी अरेबियाच्या मदतीला पाकिस्तान त्या ठिकाणी आलं नाही. आणि भविष्यामध्ये सुद्धा पाकिस्तानचा जर भारतासोबत संघर्ष झाला तर खरोखरच सौदी अरेबिया सुद्धा पाकिस्तानच्या मदतीला त्या ठिकाणी येईल का याविषयी साशंकताच आहे. म्हणून फक्त कागदावरच अशा प्रकारचं सौदी अरेबिया पाकिस्तान डील त्या ठिकाणी, आणि त्याचबरोबर अरब राष्ट्रांसोबत सुद्धा जे आहेत पाकिस्तानचे संबंध या सगळ्या प्रकरणामधून जे आहेत बिघडण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त आहेत. आता नेमकं आपल्याला पाहावं लागेल की खरोखरच पाकिस्तान सो कॉल्ड मध्यस्थ म्हणून जे आहे येणाऱ्या काळामध्ये कशी भूमिका त्या ठिकाणी अदा करतो आणि त्या अनुषंगाने जे आहे ही सगळी दिशा कुठे त्या ठिकाणी जाते. पण एक गोष्ट मात्र नक्की की अरब राष्ट्रांचं या सगळ्याच संघर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण त्यांचा एक प्रकारे अमेरिकेवर असणारा अतिविश्वास. अगदी बरोबर आहे. अमेरिकेवर असणारा अतिविश्वास जो आहे तो तसं म्हटलं तर प्रत्येक देशालाच नडलेला आपण आतापर्यंत बघितलेला आहे. या 11 तारखेला होऊ घातलेल्या चर्चेनंतर, इस्लामाबादमध्ये होऊ घातलेल्या चर्चेनंतर त्यातून काय निष्पन्न होतं हे स्पष्ट होईलच. तथापि एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताबद्दल जर आपण बोलायचं झालं तर सोशल मीडियावर आणि एकंदरच सरकारवर टीका करणारे जे लोक आहेत ते लगेचच आपले परराष्ट्रमंत्री कुठे आहेत, पंतप्रधानांनी काय केलं, विश्वगुरू आपण आहोत, आपण काय केलं. पण भारताने जी भूमिका घेतली यामध्ये तटस्थपणे राहण्याची आणि काही बॅक चॅनल्स मधून चर्चेची, ही योग्य होती की नाही? संसदेच्या पटलावर जे आहे भारतानं या युद्धाच्या सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी 3 महत्वाचे मुद्दे जे आहेत किंवा 3 इम्पॉर्टंट पिलर्स या ठिकाणी सांगितले होते. एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे एनर्जी सिक्युरिटी. कारण आपल्याला माहिती आहे की या पश्चिम आशियावर मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अवलंबित आहोत. म्हणून जितकं शक्य आहे तेवढी आपली ऊर्जा सुरक्षितता हासिल करणं हा एक महत्वाचं पिलर होतं. दुसरं, या पश्चिम आशियाई देशांमध्ये साधारणतः 1 कोटी भारतीय लोक त्या ठिकाणी राहतात. मग या इंडियन डायस्पोराशी संबंधित त्यांची सुरक्षितता हा दुसरा महत्वाचा पिलर आपला त्या ठिकाणी होता. आणि तिसरा हा सगळाच प्रश्न डायलॉग डिप्लोमसीच्या माध्यमातून आपण साध्य करावा अशा प्रकारची भूमिका भारतानं त्या ठिकाणी घेतली होती. मागच्या ऑलमोस्ट 5 आठवड्यांचा कालावधी हा सगळं हे युद्ध जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर भारतानं मुख्यतः भारताचे परराष्ट्र मंत्री त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अरब राष्ट्रांच्या आणि इतर स्टेक होल्डर्सच्या मुख्य नेत्यांसोबत वेळोवेळी चर्चा केली. आणि त्याच्या माध्यमातून 10हून जास्त आपले LPG टँकर्स स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून इतकी विपरीत परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी आले आणि काही अंशी आपली ऊर्जा सुरक्षितता जी आहे नक्कीच आपण याच्या माध्यमातून हासिल केली. डॉक्टर जयशंकर यांनी सुद्धा जे आहे वेळोवेळी वेगवेगळ्या नेत्यांशी त्या ठिकाणी चर्चा केली आणि भारतीयांची सुरक्षितता ही त्या ठिकाणी इन्शुअर केली, त्याचबरोबर एनर्जी सिक्युरिटी केली. भारतानं जे आहे एक प्रकारे जे आहे भारताचं हित लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. आता बघा, म्हणजे ग्लास एम्प्टी आणि ग्लास
फुल असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. भारतानं यामध्ये काही चुकीचं केलं का? ऍब्सोल्युटली नॉट. भारतानं आपलं हित त्या ठिकाणी साधलं आणि ते पूर्ण केलं. पण चर्चेसाठी आणि कारण मीडियामध्ये म्हणा किंवा समोर आपल्या समोर त्या गोष्टी आल्या नाहीत, म्हणून हा पुढचा मुद्दा मी त्या ठिकाणी सांगतोय की होऊ पण शकते खरोखरच भारताने जे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून खूप महत्वाची भूमिका त्या ठिकाणी अदा केली असेल, पण त्या गोष्टी समोर त्या ठिकाणी आल्या नसतील. पण भारत जर स्वतःला इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून स्वतःला जर पुढे आपल्याला आणायचं त्या ठिकाणी असेल, तर माझ्या मते जगामधले जे महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी असतात आणि त्यातल्या त्यात असा प्रश्न ज्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसतोय, म्हणजेच मी या इराण युद्धाशी संबंधित बोलतोय, असा प्रश्न ज्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतोय, असा प्रश्न ज्या ठिकाणी भारत या युद्धामध्ये समाविष्ट असणारे दोन्ही पार्टीज म्हणजे इराण त्याचबरोबर इस्रायल, अमेरिका यांच्याशी जे आहे चर्चा करू शकतो. या दोन्ही पार्टी सोबत जे आहे भारताचे खूप चांगले संबंध आहेत आणि अशा वेळेस ज्यावेळेस भारत विकसनशील देशांचा सो कॉल्ड ग्लोबल साऊथचा व्हॉइस म्हणून समजली जाणारी एक महत्वाची संघटना ब्रिक्स, त्या ब्रिक्स संघटनेचा यावर्षी जो आहे अध्यक्ष आहे आणि याच भारतानं विनंती केल्यामुळे इराणला जो आहे ब्रिक्स प्लस या ब्लॉकमध्ये जे आहे त्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आणि या इराणवर विकसित देश असणाऱ्या अमेरिका, पाश्चिमात्य देश असणाऱ्या अमेरिकेद्वारा जर आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करून जर हल्ला त्या ठिकाणी होत असेल, तर कुठेतरी भारतानं जे आहे एक प्रकारे सक्षम कणखर भूमिका आंतरराष्ट्रीय पटलावर घेतली असती आणि हा संघर्ष कमी करण्यासाठी जर भारतानं कन्स्ट्रक्टिव्हली जर आंतरराष्ट्रीय पटलावर त्या ठिकाणी भूमिका घेतली असती, तर माझ्या मते दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या असत्या. खऱ्या अर्थानं जगाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भारताकडे सोल्युशन आहे, भारताकडे तो दम आहे, अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी प्रोजेक्ट करता आलं असतं. आणि नक्कीच इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून जर कोणाला त्या ठिकाणी पाहायचं असेल, दुर्दैवानं आज घडीला 21व्या शतकामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आंतरराष्ट्रीय संघटना, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असेल, WTO असेल आणि या आंतरराष्ट्रीय संघटना या सबशेल फेल ठरल्या. त्या फेल ठरल्यामुळे जे आहे अमेरिका दादागिरी करण्याचा प्रयत्न करतोय, रशिया, चायना हे जे आहेत अमेरिकेसमोर त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही आणि त्यांचे आपला स्वार्थ आहे. मग जगाला जर नेतृत्वाची दिशा देणारं कोणी त्या ठिकाणी असेल, तर भारताकडे मोठ्या आशेनं त्या ठिकाणी पाहिलं जातं. म्हणून मला वाटतं बघ्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी भारतानं जर कणखर भूमिका घेतली असती, रिस्क नक्कीच त्या ठिकाणी होती, कारण दुसऱ्याच्या फाटक्यात पाय टाकणं म्हणजे एक प्रकारे हे संघर्षाचं आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प सारखं विक्षिप्त नेतृत्व कशा प्रकारे वागेल याचा भरोसा नसल्यामुळे जे आहे ती रिस्क त्या ठिकाणी होते. पण जगासमोर ज्यावेळेस असे मोठे प्रश्न असतात, त्यावेळेस भारतानं जर समजा कणखर भूमिका घेतली असती, जे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत करतही असेल, पण जगाला दिसेल अशी भूमिका घेतली असती आणि त्याहून महत्वाचं हा संघर्ष निवळण्यासाठी जर भारत काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला असता, तर माझ्या मते नक्कीच भारताचं स्थान आणखी मजबूत झालं असतं. मी या प्रश्नाचं उत्तर सुरुवात करण्याच्या अगोदर जसं त्या ठिकाणी सांगितलं, भारतानं काही चुकीचं केलं का? ऍब्सोल्युटली नॉट. आपली एनर्जी सिक्युरिटी, भारतीयांची सुरक्षितता याविषयी प्रधानमंत्र्यांनी त्याचबरोबर भारत सरकारनं योग्य ती भूमिका घेतलीच. पण भारताकडून या सगळ्या व्यवस्थेकडून थोडीशी जास्त अपेक्षा त्या ठिकाणी होती. साधारणतः असतं ना, म्हणजे 80% एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी असेल, तर त्या विद्यार्थ्यांना आणखीन अभ्यास करावा आणि मेरिटमध्ये यावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी असते. 35% जो विद्यार्थी असतो त्याच्याकडून आपण मेरिटची अपेक्षा करत नाही. माझ्या मते भारत सरकारकडून अशा मेरिटची अपेक्षा माझी सुद्धा त्या ठिकाणी होती, पण याचा अर्थ त्याला कमी मार्क्स मिळाले किंवा याचा अर्थ तो चुकला असं बिलकुल होत नाही. बघूया या सगळ्या प्रश्नावर सध्या जरी युद्धविराम झाला असला तरी हे युद्ध पूर्ण थांबलंय असं म्हणणं खूप धाडसाचं ठरणार आहे. चर्चा होणार आहेच आणि त्याची निष्पत्ती काय होते, अमेरिका पुढे काय भूमिका घेते, इराणच्या सगळ्या मागण्या मान्य होतात का, आणि इराणला मात्र एक निश्चित म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने IRGC आणि इराणची जनता ही ताठ मानेने उभी राहिली, तर ऍडव्हान्टेज पॉइंट जसे मॅच मध्ये असतात, तर सध्याच्या घडीला ऍडव्हान्टेज इराण अशी या द्विपक्षीय त्रिपक्षीय संघर्षाची परिस्थिती आहे. बघूया पुढे काय होतं ते. कर्नल ढगे साहेब, आपण इथे जॉईन झालात आणि चर्चा केलीत, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.